वय वर्ष 40 नंतर महिलांमध्ये बोन डेन्सिटी घटून येते आणि याचं कारण आहे मेनोपॉज. मेनोपॉज मध्ये इस्ट्रोजन हार्मोन कमी सेक्रेट व्हायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराची जास्त काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ आपल्या हाडांची मजबूती. तर हाडांना मजबूत ठेवण्यासाठी आधी स्नायूंची क्षमता वाढवली पाहिजे. तर ही योगासनं तुम्ही माझ्यासोबत आता करायची आहेत. नीट शिकून घ्या आणि दररोज करा. पहिलं आसन आपण पाहतोय नकरासन. तर दोन्ही हात आपण असे बांधूयात. त्यानंतर दोन्ही पाय सरळ ठेवूयात. पायांमध्ये 1 फुटाचं अंतर ठेवूया. कंबर किंचित वर. हातांवरती वजन पडतंय याचाच अर्थ हात मजबूत होणार. पोटाला चांगला ताण येतोय त्याचा उपयोग पाठीला होणार आणि पायांवरती आपण पूर्ण वजन तोललेलं आहे हातांवर आणि पायांवर. तर एकंदरीत शरीरातल्या प्रत्येक सांध्याला आणि स्नायूला यामध्ये व्यायाम घडतोय. पुढचं आसन आपण पाहूया उत्कट आसन. उत्कट म्हणजे शक्तिवर्धक. तर अशी शक्ती आपल्या शरीरामध्ये नेहमी ऊर्जित राहण्यासाठी आपल्याला उत्कट आसन केलं पाहिजे. मी माझ्या चवड्यांवरती बॅलन्स केलेला आहे. पाठीचा कणा सरळ ठेवलाय आणि हात दोन्ही समोर ठेवलेत. पाय गुडघ्यातून वाकवल्यामुळे आपल्या मांड्या मजबूत बनतात आणि याचाच अर्थ गुडघेदुखी टाळण्यासाठी आपल्याला याचा नक्कीच उपयोग होतो. पाठदुखी बऱ्याच जणांना होऊ शकते कारण बोन डेन्सिटी कमी होणं याचं सगळ्यात जास्त इम्पॅक्ट ज्या भागावरती होतो ते म्हणजे पाठ आणि म्हणून महिलांमध्ये पाठदुखी जास्त दिसून येते. पुढचं आसन पाठदुखी बरी करण्यासाठी किंवा पाठदुखी होऊ नये याच्या प्रिकॉशनसाठी पृष्ठबलासन. पृष्ठभाग म्हणजे लोअर बॅकचा भाग. आपण पाय उचललेला आहे, हा डावा पाय आहे. तर डावा पाय उचललाय तर मी उजवा हात वरती घेते. गुडघेदुखी असेल तर गुडघ्याच्या खाली फक्त एक जाड नॅपकिन ठेवा नक्की. आता आपण सेतुबंधासन पाहतोय. पाय गुडघ्यातून वाकवले, दोन्ही हातांनी पायांचे अँकल्स पकडले, दीर्घ श्वास घेते आणि श्वास सोडून कंबर अशा पद्धतीने वरती घेते. याचा उपयोगही पाठदुखी टाळण्याकरिता होणार. तर आपण 4 योगासने पाहिली आहेत. फार सोपी आहेत, तुम्ही दररोज करायची आहेत. काही वेळ योगासने करा आणि तसंच संपूर्ण आहारावरती सुद्धा लक्ष ठेवा. कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन डी हे तिन्ही जास्त प्रमाणात असेल तर आपल्या हाडांची मजबूती खूप चांगली राहते आणि संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. तर सांध्यांची हाडांची काळजी घ्या आणि उतरत्या वयामध्ये आपलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा. धन्यवाद.